वाव, हे काय येल्लो येल्लो छान. आई मला आत्ताच ते खायला. रुहीला तर पाहून लगेच तो टिफिन खावासा वाटला, कारण तो दिसायला तेवढा टेम्पटिंग होता. त्यासाठी काही नेहमी 1 वाटी पोहे भिजवलेले घेतले, त्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी थोडंसं दही आणि थोडंसं मीठ टाकून छान मळून घेतलं. थोडंसं 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आणि त्याचे छान असे कॉईन शेपचे गोळे बनवून घेतले. जास्त जाड नाही बनवायचे, जास्त पातळ नाही बनवायचे. आणि जसं आपण वाफवून घेतो त्या पद्धतीने हे गोळे 10 मिनटं वाफवून घ्यायचे. अगदी 8 ते 10 मिनटात हे छान वाफून असे मऊसूत बनतात. मग जसं आपण नॉर्मल फोडणी तयार करतो तशी जिरे मोहरीची फोडणी करायची, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, मिरची टाकायची आणि वरून मी थोडंसं किसलेलं पनीर ॲड केलं आणि अजून छान टेस्ट यावी म्हणून थोडेसे तीळ पण ॲड केले. आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल आधी, तर त्यात थोडंसं मीठ, कोथिंबीर टाकून छान ही फोडणी परतून घ्यायची. आणि जे वाफवलेले आपले गोळे आहेत ते सगळे याच्यामध्ये टाकायचे आणि सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडीशी टेस्ट छान यावी म्हणून थोडासा मी चाट मसाला देखील ॲड केला, त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान लागते. आणि मग झाले आपले हे रव्या पोह्याचे बाईट्स रेडी. हे तुम्ही सॉस, चटणी किंवा असेही खाऊ शकता. आणि असं थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिलं ना की लहान मुलांना ते बघूनच खायला आवडतं. सो तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांसाठी आजच ही रेसिपी ट्राय करा आणि त्यांना कशी वाटते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका.